दादरमधले कबूतरखान्यांवरची बंदी करण्यात आलेली होती त्याच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीने हे आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन या ठिकाणी जाती रंग न देता प्रत्येक घटकाने इथल्या समाजाने जी काय आपली एकात्मता ती टिकून राहावं, परंतु मराठी माणसाला आव्हान देणारं कोणतंही वक्तव्य करू नये एवढं मात्र निश्चितपणाने आज आम्ही सांगतो। मराठी माणसाला जे असं चाललंय ना, त्या दिवशी आंदोलन झालं किती जणांवर गुन्हे नोंद झाले, त्या दिवशी आंदोलनात किती जणांवर गुन्हे नोंद झाले। सरकारने गृहनिर्माण विभागान ते दाखवावं किती जणांवर गुन्हे नोंद झाले, आमच्यावर लगेच कारवाई केल्या जातात। गुन्हे मराठी एकीकरण समितीचं हे आंदोलन सुरू होतं आणि या दरम्यान या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे। मराठी माणसांना आंदोलन करायचं नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। 6 ऑगस्ट रोजी दादरच्या कबूतरखाना इथं जैन समाजाने देखील आंदोलन केलेलं होतं, त्यावेळेस कुणावर गुन्हे दाखल झाले असा सवालही मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांनी विचारलेला आहे। कालच या आंदोलनकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या, मात्र आपण आंदोलन करणार यावर ठाम भूमिका घेतलेली होती आणि आज हे आंदोलनकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मात्र आता पोलिसांकडून त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे। मुंबईमधील दादर येथील कबूतरखाना बंद करावा असे आदेश देण्यात आलेले होते आणि याच समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या। सीमा, मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले, मात्र पोलिसांकडून त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे। मराठी माणसांना आंदोलन करायचं नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। नक्कीच या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो मराठी एकीकरण समितीचे जे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि त्यांची धरपकड करायला आता पोलिसांनी देखील सुरुवात केलेली आहे। आपण जर बघितलं तर कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाल्यानंतर लगेचच पोलिसांचा मोठा जो फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता। सगळे पोलीस या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांना एका बाजूला घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र यावेळी कार्यकर्ते घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळी जैन समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं होतं तेव्हा त्यांची धरपकड का केली गेली नाही। आम्ही फक्त तिथे पत्रकार आले, बाईट मागत होते, आम्ही बाईट दिली तरी जर कारवाई केली जाते। आमचा हाच तर मुळात प्रश्न आहे की भूमिपुत्रांचे हक्क गेले कुठे? एवढी आंदोलन झाली, शस्त्र उचलण्याची भाषा झाली, त्यांच्यावर काय तुम्ही कारवाई केली? हाच तर आमचा प्रश्न आहे ना आजचा। आज आम्ही आंदोलन आहे, आम्ही पोलीस आयुक्तांना खरं निवेदन देण्यासाठी मराठी एकीकरण समिती येते आणि त्याच्या अगोदरच जर त्यांच्या कार्यकर्त्यांवर किंवा मराठी माणसावर जर अशा पद्धतीचा अन्याय करून जर तिथून उचलून इथे आणण्यात येत असेल, आज गरज आहे मराठी माणसाला एकत्रित येण्याची, आम्ही तेच करतोय। आणि हा मोर्चा खरं तर आज मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा जो प्रकार होतोय। मला एक सांगा, मराठी माणूस एकमेकाशी रस्त्यावर बोलू शकत काय? नाही बोलू शकतो। आम्हाला बोलायचा अधिकार आहे की नाही मराठी माणसाला एकमेकाचं? त्याच्यावर पोलीस आम्हाला धरणार का? म्हणजे आम्ही चालता बोलायचं नाही का? हा, आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात आहे का? आम्ही लोक मराठी माणूस एकमेकाशी बोलायचा दादर भाग आहे आमचा। काही पद्धतीत हा विषय धार्मिक नाही, आम्ही तेच सांगतोय। हा समाजहिताचा प्रश्न आहे, त्याला समाजहितापुरता मर्यादित ठेवा। जर तुम्ही कुठचाही जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर इथला मराठी माणूस तुम्ही शस्त्र उचलण्याचा प्रयत्न करत असाल, बोलत असाल तर ते कोणावर उगारणार आहेत हेही सांगा। आज तर आमचा प्रश्न आहे। आम्ही इथला मराठी माणूस दाखवतो की आमची छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार उचलण्याची आमची संस्कृती आहे। तुम्ही शस्त्र उचलण्याच्या भाषा असतील, हे जे काय सर्व हा प्रकार थांबले पाहिजे, आमचं हेच म्हणणं आहे। कुठेतरी प्रत्येक समाज, प्रत्येक इथे घटक आपापले ताकद दाखवण्याचा जो काय प्रयत्न करतोय, छुपा अजेंडा घेऊन मराठी माणसाला इथे ताकद दाखवण्याचा जो प्रयत्न होतोय तो थांबला पाहिजे, अन्यथा मराठी माणूस याच्यापुढे सहन करणार नाही। रोडमध्ये मोर्चा निघाला त्यावेळी देखील परवानगी नाकारली, पोलिसांना ताब्यात घेण्यात आलं। आज देखील मराठी माणूस करताना पोलीस नाकारतायत, ताब्यात घेतलाय। प्रशासन मराठीच्या विरोधात आहे, आमचा हाच तर प्रश्न आहे। ज्यावेळी आमच्या मराठी एकीकरण समितीने मीरा भाईंदरला आंदोलन घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नोटीस देण्यात आली, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, परंतु हा जो परवा काय प्रकार इथे घडला, तिथे फाडलं गेलं, चाकू सुरे आणून तिथे ताडपत्र्या फाडल्या गेल्या, मग त्यांच्यावर काय कारवाई केले हे गृहनिर्माण मंत्रालयाने जाहीर करावं। आमची छोटी छोटी मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, ह्याच्यामध्ये गुन्हे नोंद केले जातात। मग एवढ्या ठिकाणी संवेदनशील भागात जो काय प्रकार घडला
त्याच्यावर त्यांच्यावर काय कारवाई केली? पोलिसांच्या अंगावर गेले, पोलिसांच्या अंगावर जाऊन त्यांच्याशी वादावाद केली, म्हणजे महाराष्ट्र पोलीसच्या अंगावर येणार ती लोक. त्यांनी शस्त्र घेण्याची भाषा केली होती. काल देखील शस्त्र नाहीये. आम्ही सामान्य मुंबईकर आहोत, मराठी आहोत, एकमेकाशी बोलत होतो म्हणून पोलिसांनी आम्हाला इकडे आणलं. आम्ही कुठल्याच कळवाई कुठल्या समाजातून येत, आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्र भूमीतून आम्ही इकडून येतो. आमच्या आयडी आणि आधार कार्ड बघा. आम्ही फक्त मुंबईला तर दादर आमच्या कामासाठी आलो. एकमेकाशी बोलताना आम्हाला पोलिसांनी इकडे आणलं. हो, त्यांना हे कळायला पाहिजे, हे कबूतरखाना नाहीये, पाणीचा पिऊ आहे. हे महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये बसलेल्या गोष्टी आहेत. आमच्या महाराष्ट्रात, आमच्या स्वतंत्र भाषिक राज्यात मराठीच्या अधिकारांसाठी भांडावं लागतंय. हे आमचं दुर्दैव आहे. पण ह्याच्या पुढे सण केलंच जाणार नाही कोणत्याही परिस्थितीत. आपण बघितलंय की जैन ज्यावेळी इथे आंदोलन करत होते तेव्हा मोठ्या संख्येने इथे आलेले पाहायला मिळाले. त्यांची धरपकड कुठे गैरसमज आहे. तुम्ही बघा, आता बघा, फक्त इथे येऊन आंदोलनं केली गेली, त्याला विरोध नाही झाला. त्याच्यावर किती कारवाई झाली? आम्ही फक्त बाईट देत होतो, अजून आमचे कार्यकर्ते यायचे आहेत. गोवर्धन साहेब पण येत आहेत, लक्षात घ्या. फक्त बाईट देत होतो तरी आम्हाला इथे उचलून आणलं. मला नोटीस सुद्धा दिल्या होत्या. इथला मराठी माणूस आहे, मराठी माणसाचं राज्य आहे, स्वतंत्र मराठी भाषिकांचं राज्य आहे. किती माणसं म्हणजे काय? उद्या अखंड मराठी समाज इथे उतरेल. ही जर नाटकं बंद नाही झाली तर अखंड मराठी समाज मात्र इथे उतरल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चितपणानं. मुंबई पोलिसांनी तेच तर आम्ही सांगतोय ना, मराठी माणसाला नोटीस काय येतात वारंवार. इथे एवढा प्रकार घडला, त्याच्यावर काय कारवाई केलीत? पोलीस प्रशासनालाही संबंध. आता आम्हाला उचलून आणलं ना, किती जणांना उचललं त्या दिवशी? प्रश्न आहे आमचा, किती जणांना उचललेत तुम्ही त्या दिवशी? गृहनिर्माण विभागाने ती आकडेवारी जाहीर करावी. काय भूमिका असणार आहे आता तुमची? आता कारण तुम्हाला धरपकड केली जाते जोपर्यंत गुन्हा दाखल होत. आमचे जे काही संघटना आहेत, मराठी माणूस, या पूर्ण प्रकारावर मराठी माणूस एकत्र येईल आणि पुढची भूमिका मात्र निश्चितपणे ठरवेल. काय भूमिका असणार आहे? भूमिका सगळेजण मराठी समाज, मराठी माणूस एकत्र येऊन. मी खरं तर मी अजून वारंवार सांगतो, हा प्रश्न मराठी किंवा जैन ह्या प्रकारातला नाही आहे. हा प्रश्न सामाजिक प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याला कुठेही जातीयवादाचा रंग देऊन लोकांची भाषा करावू नये, बस एवढंच म्हणणं आहे. आम्ही आज निवेदन देण्यासाठी म्हणून ते जमत होतो. आम्ही आंदोलन किंवा काही मोर्चा काढण्याने, अरे एवढी हिंमत जर हे मोर्चा तुम्ही रोखू शकत नाही तर ज्या दिवशी मराठी माणूस खऱ्या अर्थानं उतरेल ना, तुमची पोलीस प्रशासन सगळी व्यवस्था कमी पडेल, एवढं मात्र निश्चितपणाने सांगतो. तर आपण या ठिकाणी बघितलं तर मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते कबूतरखाना इथे दाखल झाले. दादर येथील जो कबूतरखाना आहे, जो गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मागच्या आठवड्यामध्ये जैन समाजाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं होतं. मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी येऊन पालिकेने लावलेली ताडपत्री त्यांनी काढलेली होती. मात्र त्यांच्यावरती कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. त्यांची धरपकड सुद्धा किंवा त्यांना ताब्यात पोलिसांनी घेतलेलं नव्हतं. तर त्याच्याच विरोधात आता मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि गृह खात्याने खरं तर आकडेवारी ही जाहीर केली पाहिजे की किती लोकांवरती, किती आंदोलकांवरती कारवाई केली गेली, किती लोकांवरती गुन्हे दाखल केले गेले, या संदर्भातली आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी किंवा अशी प्रतिक्रिया आता या ठिकाणी कार्यकर्ते देताना आपल्याला पाहायला मिळत आहे.